ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं. जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. मला जे थोडंसं कळतं, कोर्टाने सांगितलं की त्या भगिनीला ₹1.25 लाख महिना तुम्ही द्यायचे आणि मुलीला 75,000 रुपये महिना त्या ठिकाणी द्यायचे, अशी ती बातमी. अंजली नमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले. मला हे पुरावे दिलेले नव्हते. उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका. त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. मी ती कागदपत्र घेतली, ती पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं, पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो, कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. कारण डाव सोडून आल्यानंतर मला म्हणजे फोनवर आम्ही बोललो, परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही. पण ते म्हणले मी जाणार आहे, तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या, आपण तिथं बसू. मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणले तुम्हाला जसं अंजली नमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे. ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे. एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी. तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते. त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं. दादा, धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच द्यावं आणि माझी इच्छा तीच आहे की त्यांनी उत्तर द्यावं. आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे. केवळ आता एक आरोप झाल्यामुळे तुम्ही पण राजीनामा दिलेला होता, नवाब मलिक साहेबांनी दिला होता, अनिल देशमुख साहेबांनी दिलेला होता. आरोप झाल्यानंतर बाजूला होणं ही प्रथा होती राष्ट्रवादीची आणि तात्पुरत्या काळापुरतं का होईना तुम्ही पण 72 दिवस मंत्रिमंडळातून बाहेर होता. ठीक आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं, म्हणून मी ते राजीनामा दिला. आता चौकशा चालू आहेत, तर चौकशीमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणीही असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल. सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे. त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. असं वेगवेगळ्या पक्षाचे खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील,
आम्हाला नड्डाजी सांगतील, हे बरोबर आहे ना. परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहेत. एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिकांवरती आरोप महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते. नेते मंडळींशी मी संपर्कात आहे. तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत. आपण पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच बीडला आपण जाणार आहात. कशा 30 तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला जाईल आणि तिथून रात्री उशिरा जाता आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल. अर्धा दिवस मी बीडला आहे. मी तिथले पालक सचिव वाघमारे आहेत, त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही पण या, कारण पालक सचिव असले की आणखीन मला सोयीचं होईल. आणि बाकीचे जे कोणी डीपीसीचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. डीपीसीच्या करता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मीटिंग आहे पुण्याची. मी पुण्याची मीटिंग करणार आहे जिल्ह्याची, म्हणजे डीपीसीची. दादा नाना पटोले असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे वारंवार हे म्हणतात की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले. या सरकारमध्ये नैतिकता राखली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जातं. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचं सरकार आहे. मी पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय, मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो, मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी पुन्हा सांगतोय. त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझी कामाची पद्धत पण बाबा माहिती आहे. सिद्दीकींची हत्या झाली, तुमच्या पक्षातले नेते होते. आता झिशान सिद्दीकीचं स्टेटमेंट जे आहे ते बाहेर आलेलं आहे. झिशान सिद्दीकी यांनी 10 बड्या बिल्डरांची नावं त्यामध्ये हे स्टेटमेंट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार आहे. सूत्र अजून मला बघायचं. मी सारखं म्हणतोय त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ, त्याचं अभिनंदन करू, कौतुक करू, कारण आम्हाला पण ते सूत्रांमुळे बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात. ऑथेंटिक माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात, कारण मी पण ते आमचे सहकारी होते, अतिशय महत्वाचे जबाबदार नेते होते. त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे आणि देवेंद्रजींच्या पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात, मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे. चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे. तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जे दाखले देताय ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे. परंतु झिशान सिद्दीकी यांनी स्वतःहून सांगितलंय की काही बिल्डर त्याबद्दल एक मिनिट, उद्याच्याला तुम्हाला जर कुठली माहिती असेल, ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील. त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. न्याय उशिरा मिळत असेल तर तो एक प्रकारचा अन्याय आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला एक माहिती असं म्हटलं जातं, एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही, अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं. पण आपण काळजी करू नका. आपल्याला जशी इच्छा आहे, कारण ज्या निगृढ पद्धतीनं त्या सरपंचाचा हत्या झालेली आहे, ती माणुसकीला काळीमा फासणारे कोणीच असं करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे, प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीनं तपास चालू आहे. धन्यवाद.